नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 ची बघा भरती प्रक्रिया पुन्हा येथे सुरू झालेली आहे मित्रांनो। आणि बघा ज्या पदांच्या त्या परीक्षा बाकी होत्या तर त्या पदांच्या बघा ते परीक्षा ते होत आहेत। तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की जे निवडणुका आहेत तर निवडणुकामुळे हे भरती प्रक्रिया जी आहे ते रखडल्या गेली होती मित्रांनो। आणि आता जसे निवडणुका संपलेल्या आहेत तर बघा ज्या पदांच्या परीक्षा बाकी होत्या तर त्या परीक्षा ते घेण्यात येत आहेत। आणि आता या परीक्षा घेत असताना मित्रांनो बघा एका म्हणजे परीक्षा केंद्रावरती बघा असा हा जो प्रकार आहे हा घडून आलेला आहे मित्रांनो, की बघा जे परीक्षार्थी आहेत तर त्यांना जे आहे काही कारणास्तव जे आहे परीक्षेसाठी प्रवेश तिथे नाकारला गेलेला आहे मित्रांनो। तर आपण या व्हिडिओमध्ये या संपूर्ण प्रकरणासंदर्भात माहिती घेणार आहोत आणि असा जो काही प्रकार आहे हा तुमच्यासोबत होता तिथे कामा नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर ते संपूर्ण माहिती बघा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की जिल्हा परिषदेच्या मेगा भरती अंतर्गत आरोग्य विभागातील ANM परिचारिका परीक्षेत जे आहे हॉल तिकीट आणि ओळखीचा पुरावा यातील नावात विसंगती दिसून आल्याने अनेक महिला परीक्षार्थींना जे आहे प्रवेश नाकारण्यात आल्याने एकच गोंधळ तिथे उडाला आहे। आणि शहरातील जे आहे चिकलठाणा MIDCतील आयऑन केंद्रावर जे आहे रविवारी म्हणजेच की बघा 16 तारखेला हा प्रकार इथे घडून येथे आलेला आहे। आणि यावेळी परीक्षार्थी महिला व नातेवाईकांनी विविध कारणे व पुरावे म्हणून कागदपत्रे दाखवूनही त्यांना प्रवेश तिथे नाकारण्यात आला आहे व परिणामी नातेवाईकांसह परीक्षार्थी महिलांनी गोंधळ घातला। मात्र तरीही परीक्षार्थींना बाहेरच थांबवण्यात आले। जिल्हा परिषदेच्या मेगा भरती अंतर्गत आरोग्य विभागातील ANM परिचारिका आणि ग्रामसेवक पदासाठी ऑनलाईन परीक्षा 13 ते 21 जून दरम्यान तिथे घेण्यात येत आहेत। आणि 16 जून रोजी या केंद्रावर जे आहे सकाळी 8:30 ते 10:30 यावेळेस जे आहे कंत्राटी ग्रामसेवकांची परीक्षा झाली। तर दुपारी 12:30 ते 2:30च्या दरम्यान जे आहे सायंकाळी 4:30 ते 6:30 अशा जे आहे 2 सत्रात जे आहे परिचारिका पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली व या 2 सत्रात सुमारे 1800च्या वर विद्यार्थ्यांची परीक्षेने ते हॉल तिकीट आणि ओळखपत्र वरील नाव पाहून जे आहे एकाला हॉलमध्ये सोडण्यात येत होते व दोन्हीवरील नाव सारखे नसल्याने काही महिलांना प्रवेश नाकारण्यात आला। त्यावरून हा प्रकार घडला व सकाळच्या सत्रात ग्रामसेवकाच्या परीक्षेत दरम्यान हा प्रकार झाला नाही। तसेच जे आहे वडूज येथील केंद्रावरही सुरळीत परीक्षा पार पडली असा दावा जे प्रशासनाने ते केला आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे काही हा प्रकार जे आहे ते सेंटरवरती घडून येथे आलेला आहे। आणि जे आहे तुम्ही येथे बघू शकता मित्रांनो की हॉल तिकीटवर स्पष्ट सूचना बघा या संदर्भात येथे दिलेल्या आहेत की हॉल तिकीटवर स्पष्ट सूचना मध्ये बघा अशा प्रकारे यांनी म्हटलेलं आहे की सूचना नंबर 2 ही हॉल तिकीट आणि ओळखपत्रा संदर्भात आहे। तसेच बघा यापूर्वीही जे नोटिफिकेशन काढून परीक्षार्थींना सूचना देण्यात आली होती, हॉल तिकीटवर जे आहे माहेरचे नाव आणि ओळखपत्रावर सासरचे नाव असा प्रकार होता। अशा 30 ते 40 परीक्षार्थींना जे आहे परीक्षेसाठी प्रवेश तेथे देण्यात आला नाही व नावात विसंगती दिसून जे आहे आलेल्या परीक्षार्थींना जे आहे मूळ राजपत्र अधिसूचना किंवा मॅरेज सर्टिफिकेट सोबत आणावे अशी सूचना दिली होती। तर अशी जी माहिती आहे या संदर्भात सुदर्शन तुपे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी जे आहे जिल्हा परिषद तर बघा यांनी इथे माहिती हे दिलेली आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे संपूर्ण प्रकरण बघा इथे घडून आलेलं आहे। तर पहा व्हिडिओ आपण थांबवता येतेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।